गुड मॉर्निंग सर्व भावी शिक्षकांना आणि शालेय स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. आणि आज आपण आकलनला सुरुवात करणार आहेत आणि प्रॅक्टिस घेणार आहेत. तुम्ही पटापटा पटापटा उत्तर द्यायचे, सगळे सोपच आहेत. हा, फक्त काय येते आपल्याला काय येत नाही हे समजावं म्हणून सोपं. हा, सूचना पालन. सूचना पालन या आकलन मधला एक घटक आहे. डायरेक्ट आता प्रश्न आणि उत्तराला आपण सुरुवात करणार, कारण परीक्षा TIT मुलांची लगेच आता 27 तारखेपासून आहे, म्हणजे 2-3 दिवसाला आहे. बरेच जण शिकलेले आहेत आणि शालेय मुलांनी पण अभ्यास केलेला आहे, तर त्यांच्यासाठी आपण डायरेक्ट हे घेऊया. आणि ह्यातलं काही नाही समजलं नाही तर ते तुम्ही मला सांगायचं. हा, चला माझ्यासोबत लिहा. राजू, अजित, कमलाकर, सनी व हमीद. सनी व हमीद हे सर्वजण हे सर्वजण लगोरी खेळत होते. लगोरी खेळत होते. हे सर्वजण लगोरी खेळत होते. बघा कोण कोण आहेत: राजू, अजित, कमलाकर, सनी आणि हमीद हे सर्वजण लगोरी खेळत होते. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? या इथपर्यंत बरं का. या वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? पर्याय घ्या. पर्यायात सांगायचं मला तुम्ही. 3, पर्याय नंबर 2 4, पर्याय नंबर 3 1 आणि पर्याय नंबर 4 2. सांगा. चॅट बॉक्सचा वापर करा. सर्वांनी पटापटा पटापटा उत्तर सांगायचे, लगेच पुढे जायचे. सर्वांना हर्षिताताई 4 म्हणतात. बर, 4 आहे म्हणतात. नीट बघा, प्रश्न बघा. सोपच असतं सगळं परीक्षेत. 36 सेकंदात तुम्हाला उत्तर द्यायचंय. परमेश्वर 2, दीपक पाटील 2, विपिन राऊत 3, मिर्झा 1, शीतलताई 4. आता गडबड आहे का नाही? कोमल म्हणते 3. पर्याय सांगायचा 1 2 3. ऑप्शन सांगायचा, ऑप्शन. बाकी काय सांगू नका, नाहीतर मग पुन्हा म्हणतात सर माझं उत्तर मला तेच सांगायचं होतं. पर्याय सांगायचा इथं. पर्याय 1 2 3 4 पर्याय सांगायचा आहे. सुवर्णाताई काय प्रश्न विचारलाय बघा नीट. विनाकारण आपलं काही उत्तर देतात बघा. नीट वाचन नाही, काय नाही काय नाही. नीट बघा. राजू, अजित, कमलाकर, सनी व हमीद हे सर्वजण लगोरी खेळत होते. हे एवढं वाक्य इथं एक का हे असं दिलं नाही. हे वाक्य या या म्हणजे वरील वाक्यात दोन अक्षरी शब्दांची संख्या किती? बघा बऱ्याच जणांनी काही उत्तर दिलीत. नीट लक्ष द्या. आमची शाळेचे विद्यार्थी देखील छान उत्तर देतात. बघूया शुभांगी काय म्हणते. शुभांगी काय लिहिलं, आन्सर काय असेल याचं? 1 2 3 4. शुभांगीचं माईक चालू झालं नाही. बरं, वेदिका काय असेल उत्तर ग? ऑप्शन नंबर 1. ऑप्शन नंबर 1 करेक्ट आहे. बघा काही जण 2 3 4 दिलं. इकडे बघा, हा राजू एक शब्द 2 अक्षरी, सनी हा एक शब्द 2 अक्षरी आणि होते हा एक शब्द 2 अक्षरी. किती शब्द झाले? 1 2 3. मग बऱ्याच जणांना काय वाटतं 3, तर लिहितात उत्तर 3. 3 मध्ये ऑप्शन मध्ये एक उत्तर आहे. बऱ्याच जणांचं उत्तर त्याच्यामुळे चुकलंय. काही जण तर म्हणले 4 म्हणजे 2 शब्द आहेत म्हणले. अरे ह्या वाक्यात 3 शब्द आहेत 2 अक्षरी असलेले. काही जणांनी काय केलंय, हे 2 हा शब्द पण धरलाय आणि म्हटलंय 4 शब्द आहेत, म्हणून उत्तर दिलं काही जणांनी 2. परीक्षेत इतकेच सोपे प्रश्न असतील.
फक्त तुम्हाला काय इन्स्ट्रक्शन दिली आहे ते आपल्याला समजून घ्यावं लागतंय. चला, याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर एक. चला पुढचा प्रश्न लगेचच घेऊया, फास्ट घेऊया थोडस. माझ्यासोबत लिहू शकता तुम्ही. सोपं हा. प्रश्न दुसरा. प्रश्न दुसरा घ्या, सोपा. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय या वाक्यातील, या वाक्यातील मा, मा या अक्षरापासून उजवीकडे चौथे अक्षर कोणते? मा या अक्षरापासून उजवीकडे, उजवीकडे चौथे अक्षर कोणते? चौथे अक्षर कोणते? भयानक सोपं हा, पण तरीही चुकणार बऱ्याच जणांचं. तुम्हीच बघा, चॅटिंग तर सगळ्यांसाठी ओपन आहे. भा, 2 नंबर य, 3 नंबर ज, आणि 4 नंबर की. सांगा, वाचा, परत परत वाचा हवं तर. बघा, दोन, ऑप्शन नंबर दोन म्हणायला लागले, दोन. असं का म्हणायला लागले रे? ऑप्शन नंबर दोन. आता इथं ही जी इन्स्ट्रक्शन आहे ना, थोडस बघा हा. हे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद दिलेला प्रश्न आहे बरं का. इथं काय केलंय, या प्रश्नात पासून हा शब्द वापरलाय. इकडे बघा, हा शब्द वापरलाय पासून, म्हणजे इथपासून, याच्या पुढे नाही, याच्यापासूनच. यापासून जर वापरला असेल तर याला 1 नंबर आहे, याला 2 आहे, याला 3 आहे, आणि याला 4 आहे. आणि त्यामुळं चौथ्या नंबरला आलंय ज. आणि महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं उत्तर दिलंय ऑप्शन नंबर 3. परत तुम्हाला सांगतो, कोणतीही परीक्षा असू द्या, सगळं सोपंच असते. पण हे असे काही छोटेच गोष्टी असतात. आपण काय केलं, 1 2 3 4 म्हणलात, य आलं, ऑप्शन नंबर 2 उत्तर बऱ्याच जणांनी दिलं. आणि इथं चुकून बसलं, ऑप्शन नंबर 2 नव्हतं तर ऑप्शन नंबर 3 होतं. कारण त्यांनी एक्सप्लेनेशन मध्ये देखील दिलंय की या प्रश्नात पासून हा शब्द वापरल्यामुळे मा हे अक्षर प्रथम क्रमांकाचे, व त्यानंतर दुसरे अक्षर ता, तिसरे अक्षर की, आणि चौथे अक्षर ज येते. आलंय का लक्षात? बघा, काय डाऊट आहे का बघा. लक्षात ठेवा, हे पासून असा शब्द आला की तो शब्द पण धरायचा आणि त्याच्या पुढे मोजायचं. हे कोणी दिले? महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं त्यांच्या शिष्यवृत्ती मार्गदर्शिकेमध्ये दिलेला हा प्रश्न आहे. सोपं. समृद्धी लिहिणं झालं का? स्वरा, काशीद, स्वरा तर काय करली, झालं का लिहिणं स्वरा? झालं की यस सर. लिहिणं? हो. मोडून टाकतो आता. इथं काही स्लो घ्यायचं नाही, इथं स्लो घ्यायचं नाही आपल्याला. सोपं होतं हा. अजून एक छान सांगतो हा, माझ्यासोबत लिहा, न चुकता लिहा आता. न चुकता, न चुकता लिहिणं खूप महत्वाचं बरं का. अगोदर लिहा व, नंतर लिहा श, नंतर लिहा म, पुन्हा लिहा र, बाजूला बाजूलाच बरं का, असं म, पुन्हा र, ग, पुन्हा ल, पुन्हा व. किती बसते पुढे बघू द्या. हा, बसते पुढे अजून. व, श, र, म, र, य, र, आणि ल. एवढी मोठी अखंड आहे बरं काही. या अक्षर मालिकेत, या अक्षर
मालिकेत बघा ऑर्डर काय आहे बघा आता या अक्षर मालिकेत म च्या पूर्वी म च्या पूर्वी लगेच म च्या पूर्वी लगेच र व म च्या नंतर म च्या नंतर लगेच लगेच र असे किती वेळा आले आहे असे किती वेळा आले आहे आले आहे ऑप्शन बघा ऑप्शन नंबर एक मध्ये एक वेळा आले असं ऑप्शन नंबर दोन मध्ये म्हणते दोन वेळा आले असं ऑप्शन नंबर तीन म्हणते तीन वेळा आलंय आणि ऑप्शन नंबर चार म्हणते चार वेळा द्या पटापटा उत्तर द्या किती वेळा आलंय आपल्याला काय पाहिजे ते बघा एकदा म हा शब्द अक्षर आहे या म च्या पूर्वी र आणि म च्या नंतर पण र म्हणजे र म र र म र र म र असं आलं पाहिजे ऑप्शन नंबर चार पण म्हणते कोणतरी तर बघा आता हे बघा, म या इथे पण म होतं म च्या नंतर र होतं पण म च्या अगोदर र नव्हतं इथे म आहे म च्या अगोदर पण र आहे नंतर पण र आहे म र म र एक झालं पुढे बघूया इथं आहे म या म च्या अगोदर पण इथं र आहे आणि या म च्या नंतर पण र आहे करेक्ट आहे म्हणून आता पुढे आहे तर र पण इथं म चा काही संबंध नाही दोनच वेळेस आले म्हणून याचं उत्तर होतं ऑप्शन नंबर सेकंड सोपं होतं हे का नाही पण ही सगळी अक्षरमाला त्यासाठी तुम्हाला पाहावी लागते आणि विथिन काही सेकंदामध्ये त्याचं उत्तर तुम्हाला द्यावं लागतं बघा चला झालंय सगळ्यांचं पटकन स्क्रीनशॉट घ्या त्याचं झालं नसेल तर येस 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 झालंय सोपं होतं हे का नाही पण परीक्षेमध्ये ऍज फास्ट ऍज सोडवायचंय आपल्याला लक्षात घ्या ते पण तिथे लिहित बीत बसायचं नाही पाच पाच मिनिटं घालवायचे नाहीत आणि आपण पुन्हा अजून एक दुपारून सेशन घेणार आहे त्याच्यामध्ये असं जास्तीत जास्त फास्ट 50 मिनिटात 50 कसे प्रश्न होतील ते आपण पाहूयात हा आता जरा थोडस लिहून घेऊया म्हणजे या वेगात तुम्हाला किती समजते ते बघूया अक्षर आज्ञा वाङ्मय वाङ्मय म्हणायचं नाही हा वाङ्मय वृक्ष वृक्ष पृथ्वी पृथ्वी कृपा या शब्दसमूहात जोड अक्षरे नसलेले शब्द किती आता सोपाच प्रश्न आहे बरं का या शब्द समूहात पण तरीही अर्धे लोक उत्तर चुकणार शब्द समूहात जोडाक्षरे नसलेले शब्द तुम्हाला मी आताच सांगतो की अर्धे विद्यार्थी TIT शाळेचे अर्धे विद्यार्थी या प्रश्नाचं उत्तर चुकतात इतका सोपा प्रश्न असून का चुकतात तर ते देखील सांगा आता अगोदर उत्तर सांगायचं की काय बघा चार म्हणते कोणीतरी हा प्रत्येकानं आपलं आपलं उत्तर टाका मी 1 मिनिट घेणार आहे वैभव गरड चार एक सतीश सर चार बरं बरं बघा अजून बघा मी कन्फर्म सांगतो 100% सांगतो आता 50% नाही मी म्हणतो 70% लोक उत्तर चुकणार आहेत 70% ऑप्शन सांगा मला ऑप्शन हा तुम्ही जे 1 2 3 4 नंबर टाकला ते ऑप्शनचा नंबर आहे लक्षात घ्या ऑप्शन टाकायला हा बर दोन कोणीतरी म्हणते दोन बर दोन दोन करायचं फायनल ऑप्शन सांगा ऑप्शन 1 2 3 4
परीक्षेत ते नुसतं ऑप्शन सांगण्याला पण महत्व आहे. कारण उत्तर येतं तेच ऑप्शनला, आता समजा उत्तर एखाद्याचं 2 आलं आणि ऑप्शन नंबर 2 ला एकच दिले बरं का, हे लक्षात घ्या. बरेच जण म्हणायला लागले 2 आहे. 2 म्हणजे हा एक असं आहे. बघा मला काय करायचंय. आणि तुमच्या माहितीच तो प्रचंड विद्यार्थ्यांनी आता एवढे तुम्ही काय किती 70 72 किती जण तुम्ही 76 पैकी 50 लोकांनी चुकीचं उत्तर दिलंय. चुकीचं. योग्यता ताईचं बरोबर आहे. बघा काय काय झालंय नेमकं ते बघा. सर्वांनी आता ह्याचं उत्तर आहे, शॉकिंग उत्तर आहे सर्वांसाठी. तुम्हाला माहिती असतं ऑप्शन नंबर 3 हे त्याचं उत्तर. आता हे 3 का आहे ते मी तुम्हाला इथं लिहून देतो. वाङ्मय हा शब्द जोडाक्षरच नाही. एक, वाङ्मय हा शब्द जोडाक्षर नाही. यातलं हे जे आहे न, क ख ग घ न, हे न आहे. न वाङ्मय. ग, क ख ग घ ग, वाङ्मय मधलं एक. हा कृपा शब्द हा देखील जोडाक्षर नाही. तर ह्या क्रू मधलं जे आहे ना ते रू मधलं आहे. रू म्हणजे काय, कृपा कसा आहे तर ते सांगतो तुम्हाला. कृपा शब्द तयार कसा झाला. हे क अधिक रू, क्रू असं येते. कृपा, हे कृपा आहे. तर या शब्दापासून झालेले म्हणजे काय, याच्यात जोड अक्षर नाही. हे र नाही याला जोडलेलं, हे ऋषीचं रू जोडलेलं. कृपा हे 2 शब्द जोड अक्षर नाहीत. मग कोण कोण जोड अक्षर. आता बघा बऱ्याच जणांना काय झालं होतं की राहिले किती मग आता, हे बघा हे वाङ्मय संपलं, हे जोडाक्षर नाही. कृपा हे एक जोडाक्षर नाही. आणि मी असं म्हटलं की सगळे बाकीचे काय आहेत, जोड अक्षर आहेत. हा, मग आता हे जोड अक्षर कसे आहेत ते एकदा पहा. आता पहिला शब्द आहे अक्षर. तुम्हाला श आणि न्य हे 2 जोड अक्षर आहेत हे तुम्हाला माहित आहे. हे श, हे श कसं असतं, क अधिक श अधिक अ, हे झालं श. आता हे न्य, न्य ने हे देखील जोडाक्षर असतं. न्या असा शब्द आलेला आहे. मग द अधिक न अधिक य, द अधिक य अधिक न आणि अधिक हा आ, हे झालं अज्ञामधला. अधिक आ, बघून घ्या. आता मग हे झालं जोडाक्षर, हे पण झालं जोडाक्षर. आता वृक्ष आणि पृथ्वी हे दोन्ही देखील जोडाक्षर आहेत. मग या प्रश्नामध्ये एकूण किती जोडाक्षर नाहीत असा प्रश्न होता. तर सरळ 2च जोडाक्षर नाहीत. बऱ्याच जणांना काय वाटलं असेल हे पण जोडाक्षर आहे, हे पण हे पण हे पण ठीक आहे ना, तरी हे 2च उत्तर आलं होतं. पण हे जोड अक्षर आहेत. कोणते कोणते, अक्षर, आज्ञा, वृक्ष आणि पृथ्वी हे 4 जोडाक्षर आहेत. आणि फक्त 2च जोडाक्षर नाहीत, ते वाङ्मय आणि कृपा. हे कुठे दिलंय, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं पब्लिश केलेल्या बुक मध्ये हे प्रश्न जशाला तसा आहे. कोणत्याही बाजारू पुस्तकातला हा प्रश्न नाही, हे लक्षात असू द्या. आणि त्याच्यामुळं तुम्हाला प्रश्न IBPS परीक्षा घेऊ द्या नाहीतर अजून कोणते घेऊ, तर तिथं स्पष्ट शब्दात इथं दिलेलं आहे की जोडाक्षर कोणती आहेत आणि कोणती नाहीत आणि एक्सप्लेनेशन हेच दिलेलं आहे बरं का. त्याच्यामुळं अशा गोष्टी लक्षात ठेवा. सोपा प्रश्न होता, बऱ्याच जणांचं उत्तर हे चुकलंय. परंतु आता तुमच्या लक्षात आलं असेल की श आणि न्य हे जोडाक्षर आहेत. कृपा हे जोडाक्षर नाही. चला अजून एक सोपा प्रश्न, चुकायचं नाही आता. बऱ्याच आणि उत्तर द्यायचे, सर्वांनी द्यायचे. तुमच्याच लक्षात येईल की तुम्ही उत्तर काय द्यायला. कळवण असा एक शब्द आहे, कळवण. हा शब्द हा सोपा बरं का, आता एकालाही चुकायचं नाही. हा, लक्ष द्यायचं. 36 सेकंदात उत्तर द्यायचं आपल्याला, फक्त 36 सेकंद. उलट क्रमाने, सोपं बरं का, उलट क्रमाने मांडला असता. मला पर्याय लिहू द्या. ळ
हे अक्षर ळ हे अक्षर उजवीकडून किती वेळ येईल? उजवीकडून किती वेळ येईल? काही गोष्टी तुमच्या कन्फर्म असल्या की उत्तर चुकत नाही. डावी बाजू कुंकून मोजायची, उजवी कोणती मोजायची, कशी मोजायची, हेच विसरून जाता. पहिला पर्याय, दुसरे, हे आहे तिसरे, पहिले, हा आणि चौथे. पर्याय सांगा. उगा आपलं काही तिथं हे करू नका, पर्यायावर लक्ष द्या. पर्याय सांगा. मी सर पर्याय नव्हता सांगितलं सर, मी 1 2 3 4 5 याच्या मधलं सांगितलं होतं, तसलं नका सांगू. व्यवस्थित सांगायचं. पर्याय सांगायचं. पर्याय म्हणलं की पर्याय सांगायचं, बाकी सांगत बसायचं. काय बघा, कुणी म्हणते, अर्चना ताई म्हणते 2 नंबर सर, ऑप्शन देऊन टाका. उत्तर का चुकतं ते बघा. सोबत लगेच देऊन हा उलट पटकन लिहायचा. न, व, ळ आणि क लिहा. लिहिला. मांडला असता ळ हे अक्षर उजवीकडून मोजायचंय. उजवीकडून म्हणजे इकडल्या बाजूला, आपल्या उजव्या हाताकडून. डावा हात इकडे, उजवा हात 1 2. उत्तर काय आलं? दुसरा. मग दुसरा हा पर्याय आहे का? बऱ्याच जणांनी पर्याय लिहिले दुसरा. दुसरा पर्याय तिसरा उत्तर आहे. मग काय उत्तर येणार आहे आपलं? पर्याय क्रमांक 1. अजून पिन 2 लिहायला लागलेत बघा. तुम्ही 2 हा हे उत्तर आहे, पण पर्याय 1 उत्तर आहे ना. दुसराच नंबर येणार आहे त्याचा. पण तुम्ही म्हणायला लागला त्याला काय, आता कोणी तर तिसरं म्हणलं बाबा. तिसरा, हे तिसरा डिक आहे. डावा आणि उजवा कळा ना. आपला जो डावा हात आहे ना, तोच डावा हात इथं ठेवायचा, आणि आपला जो उजवा हात आहे तोच उजवा ठेवायचा. लक्षात घ्या, ही एकच कन्सेप्ट खूपच महत्वाची आहे. आपला डावा हात इकडला तर इकडलाच, आपला उजवा हात उजवा हातच. डाव्याला उजवून उजव्याला डाव केलं की चुकतंय. असे उत्तर 10 सोडवून बघ. उजवीकडून 1 2, डावीकडून जर म्हटलं असतं 1 2 आणि तिसरा, डावीकडून तिसरा, उजवीकडून किती आहे तर उजवीकडून दुसरा. मग पर्याय दुसरा नाही, हा दुसरा म्हणजे पर्याय 1. हम्म, लक्षात घ्या. सोपं असतं, परीक्षेत सगळे सोपंच असतं. चुकतात उत्तर, त्याच्यामुळं चुकतं. आणि परत सांगतो, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदनं गाईडलाईन तुम्हाला दिली आहे, आणि गाईडलाईन मध्ये हे आकलन हा घटक आहे, आणि ह्याच्यावर 10 मार्काचे 10 प्रश्न असतात. सूचना पालनवर त्याच्यातले 2 3 प्रश्न 100% असतात. हा, आपण सराव करत आहोत. 5 झाले का? 6वा पटकन. हा, माझ्यासोबत बघा एकदा. आणि उत्तर 100% चुकलं नाहीच पाहिजे असं उत्तर द्यायचं. हा, अक्षरमाला. अक्षरमाला काय बघा आता. अक्षरमाला द, न, क, स, द, व, ट, प आणि स, एवढे अक्षरमाले. या अक्षरमालेतील उजवीकडून चौथे अक्षर कोणते? या, सोपं, चुकायचं नाही एका ना पण. हा, आणि मी पर्याय लिहिल्याशिवाय उत्तर देऊ नका. अक्षरमालेतील, या अक्षरमालेतील, या अक्षरमालेतील डावीकडून, डावीकडून, उजवीकडून नाही, डावीकडून, पर्याय लिहू द्या मला, चौथे अक्षर कोणते? एकाचही उत्तर चुकलं नाही पाहिजे. बघा, पर्याय नंबर 1 क, पर्याय नंबर 2 म, पर्याय नंबर 3 र, आणि पर्याय नंबर 4, थांबा थांबा काहीतरी चुकलं का माझं? हा, पर्याय नंबर 1 क आहे, 2 म आहे, 3 क, 3 क आणि 4 स. आत्ता द्या बरं उत्तर, द्या उत्तर. ऑप्शन नंबर, हा ऑप्शन नंबर, यस 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 यस. ह्या उत्तर मनावर घेतलं की तुम्ही सगळ्यांनी. वा, चांगली गोष्ट आहे. अजिबात चुकत नाहीत काही, गॅस वाढायला लागले हे तर. वा वा, लगेच पुढचा प्रश्न देऊ ना मग आपण.
हा, याला एक्सप्लेनेशनची गरज नाही. तुम्ही बरोबर मोजले, कारण की हे डावीकडून म्हणलं होते, उजवीकडून ही 1 2 3 4 झालं असतं, 4 ला वर आलं असतं उजवीकडून. डावीकडून म्हटलं म्हणजे आपला डाव बघायचा, 1 2 3 4, आणि चौथं अक्षर होतं स. स आहे इथं. आणि मग तुमचं उत्तर आलं बरोबर स. कुणीच चुकलं नाही. वाह, अभिनंदन सर्वांचं. असेच प्रश्न सोपे सोपे असणार आहेत, कारण 2 तास म्हणजे 120 मिनिटं, आणि प्रश्न आहेत तुमचे 200. तुम्हाला किती स्पीडनं पळायचे तेच लक्षात घ्या. आता परीक्षेमध्ये फास्ट पळावं लागतंय, जास्त विचार करत बसायचं नाही. हा, फक्त हे डावा उजवा हे लक्षात ठेवायचं. करमरकर हे आडनाव आहे बरं का, करमरकर. करमरकर या शब्दामध्ये सर्वात कमी वेळा आलेले अक्षर कोणते? या शब्दात किती सोपं आहे बरं का, या शब्दात सर्वात कमी, सर्वात कमी वेळा आलेले अक्षर. आणि असले प्रश्न चुकतेत बरं का. का म्हणून चुकतेत ते सांग. तुम्ही पर्याय नीट बघत नाही, तर मी पर्याय नीट पाहिला नाही, म्हणून माझं उत्तर चुकलं. क, म, र आणि व. आणि परीक्षेत काय असतं, 30% प्रश्न खूपच सोपे असतात. बघता क्षणी उत्तर या. पर्याय सांगा, पर्याय करून टाकू फायनल. योग्य माझं लय सोपं होतं. आता मी जर क म्हटलं तर क इथं पण आहे, इथं पण आहे, 2 वेळेस आहे. र म्हटलं तर 1 वेळेस, 2 वेळेस, 3 वेळेस. राहायला नाही एकच फक्त, मग विषय संपला, विषय खलास. 36 सेकंदाच्या आत उत्तर तुमचं निघून. 30% प्रश्न सोपे असतात, 40% प्रश्न थोडस डोकं लावावं लागतं, आणि हे 30% प्रश्न अवघड असतात. मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितले की हे 70% फोकस करा. 70 गुणिले 2, 140. 140 मार्क जर तुम्हाला पडले तर तुम्ही 100% शिक्षक झालात. हा, लक्षात घ्या. मग ते बाकीचे काय शिक्षक आणि क्लासवाले काय करायला लागलेत, इथं फोकस करायला लागलेत ह्या अवघड ह्याच्यावर. तुम्हाला अवघड अवघड शिकवायला लागले तर सोपं शिकवच नाहीत, सोप्याकडे लक्षच नाही. अवघड ते 30, 30 गुणिले 60, 60 मार्कासाठी आपलं हे करायला लागला, त्रास करून घ्यायला जीवाला. मार्क पडायचं नाव नाही. मार्क पडायला 100च्या कमी, 100च्या कमी पडल्यास कसे मास्तर होतात. मला 131 मार्क होते त्यावेळेस, मी दुसऱ्या लिस्ट मध्ये 2017च्या परीक्षेत 21ला जॉईन झालो मास्तर म्हणून. लय वेळ लागला 131 असून पण. म्हणजे मला पण अजून एक 5-7 असते तर मी पहिल्या लिस्ट मध्ये लागलो असतो. 2 वर्ष लवकर 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 लागते. आता जागा आली, कोणीतरी मला आता फोन करायला लागले. काय सांगा तर. 11 ऑक्टोबरला 2021ला जॉईन व्हावं लागलं. इथं 2019ला जॉईन झाले ना लोक. दो ह्या 131च्या जागी अजून 4-5 मार्क समजा प्लस असते, 136 मला असते, तर 2 वर्ष सर्व्हिस जास्त झाले असते ना माझे. पण सर जाऊ द्या, नशीब तुमचं मनावर लागला तरी. आम्ही अजून लागायचे, तुम्ही पण वेळेचं नियोजन चांगलं करा. चला पुढे जाऊ. सोपा प्रश्न घ्या. पुढचा प्रश्न घ्या. सर्व पटापट उत्तर द्या. अनिल रावांच्या घरातील सर्व दिवे पटापट विझले. अनिल रावांच्या
2 मिनिटाचा डिस्टर्ब झालाय फक्त. हा हा प्रश्न घ्या, पटकन घ्या. अनिल रावांच्या घरातील सर्व दिवे पटापट विझले या वाक्यात 4 अक्षरी शब्द किती आहेत? या वाक्यात, सोपं हा, 4 अक्षरी शब्द किती आहेत? 1, 2, 3 आणि 4. अनिल रावांच्या घरातील सर्व दिवे पटापट विझले. करून टाकायचं फायनल. बरं, लय फास्ट आहे. फास्ट फायनल करून टाकायचं. फायनल करून टाकू. येस, 2. घरातील विषय संपला. तुम्हाला विश्रांती देतो. 1 मिनिटात पुन्हा लगेच चालू करू आपण. हा, 1 मिनिट विश्रांती घेऊ. एकदा मला बालकांनी काय केलंय ते गेले. ऍड केलंय मग. चैतन्य देसाई. चाल, 5-7 प्रश्न झालेत फक्त. पालकांना या वेळेत कॉल करू नका म्हणलं की आधी या वेळेत करणार कॉल. हुशार. चलो, आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे. हा, ह्याच्यात हे काय सोपं होतं, खूपच सोपं होतं. हा, मोडून टाकतो लगेच. शाळेच्या मुलांनी जरा थोडं फास्ट करा, कारण की हे TIT च्या भावी शिक्षकांसाठीचा क्लास आपण सराव प्रॅक्टिस म्हणून घेत आहोत. त्याच्यामुळे थोडस फास्ट आहे, नाही तर शाळेची मुलं घाबरून जातील. सर इतकं फास्ट शिकवायला आम्हाला कसं लक्षात येईल? समजतं सगळं, फक्त जरा एखादी वेळेस फास्ट खूप वाटेल, कारण की हे खूपच फास्ट असणारच आहे, कारण की परीक्षा 4 दिवसावर आहे. 4 नाही, 2 दिवसावर. न, व, द, न आणि न या अक्षरांपासून, अर्थपूर्ण अर्थपूर्ण शब्द तयार करा. शब्द तयार करा. तयार होणाऱ्या, जास्त वेळ ह्याला भांडत बसायचं नाही. 1 मिनिटात शब्द तयार होते. शब्द तयार झाला 1 मिनिटात नाही, काही सेकंदात, 10 सेकंदात तरच करत बसायचं. शब्दातील उजवीकडून चौथे
उजवीकडून चौथे अक्षर कोणते? द, न, व आणि न. हा, बऱ्याच जणांनी छान सांगितलंय नंदनवन. नंदनवन आहे. आणि आपल्याला विचारलंय उजवीकडून, म्हणजे पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं. विषय फायनल करून टाकू आणि द हे उत्तर लिहून टाकू. करेक्ट आहे. चला माधुरीताई, जाऊ पुढच्या प्रश्नाकडे, पटकन जाऊ. ज्या प्रश्नाचे उत्तर आपल्या पटापटा येतात त्याची काय जास्त तुम्हाला एक्सप्लेनेशन देत बसायची गरज नाही असं मला वाटतं. त्यामुळं पटापटा घ्यायचं आणि लगेच पुढे जायचं. ज्यांचं लिहायचं राहिलं असेल त्यांनी पटकन स्क्रीनशॉट घेऊन ठेवायचा आणि नंतर निवांत त्याच्यावर विचार करायचा. काही डाऊट असेल तर डाऊट असा शब्द टाकायचा, हँड रेज करायचा, मी तुमचा डाऊट घेतो, तुमचं माईक वगैरे सगळं चालू करून देतो. जर डाऊट असेल तर, नसेल डाऊट तर विनाकारण विचारू नका. दुसरी गोष्ट, आपल्याकडे शाळेच्या मुलांचे पण क्लास चालू आहेत. 8806 59 70 आणि 47 या नंबरवर संपर्क करून तुम्ही त्या शाळेच्या याच्यासाठी प्रवेश तुमचा निश्चित करू शकता. आता आमची इंग्लिशची एक बॅच 20 मे ला फॉर्म झाली. 5वी आणि 4थीची मुलं इंग्लिशसाठी संध्याकाळी 7:30 ते 8:30 या वेळेत बसतात. मी स्वतः तिथं इंग्लिश शिकवत असतो. गेलेल्या वर्षी 50 पैकी 50 मार्क असलेले 50 विद्यार्थी आहेत आणि 150 विद्यार्थ्यांना 40+ मार्क इंग्लिश मध्ये आहेत. तिथे इंग्लिशचा रोज क्लास असतो. बऱ्याच TIITच्या मुलांना प्रश्न पडतो की सर 8:30च्या क्लासची लिंक 10 मिनिटं अगोदर कशी पाठवत असतील. तर हा क्लास मी 7:20 ला सुरू करतो आणि हा 8:20 पर्यंत संपतो आणि नंतर मी तुम्हाला 8:30च्या क्लासची लिंक TIITच्या मुलांना पाठवत असतो. तो 10 वाजेपर्यंत तुमचा क्लास पुढे कंटिन्यू असतो. तर याच्यामध्ये आम्ही 100 विद्यार्थी घेणार आहेत. जवळपास काहीतरी मला वाटतं 90 विद्यार्थी इथं झालेत. अजून एक 10 विद्यार्थ्यांना 4थी आणि 5वीच्या या बॅच मध्ये आपण प्रवेश देणार आहे. त्यासोबतच सकाळी सकाळी 7:15 ते 8:15 16 जून पासून एक बॅच 6वी 7वी 8वीच्या मुलांसाठी इंग्लिश ग्रामरची चालू आहे. सकाळी सकाळी 7:15 ते 8:15 सकाळी सकाळी इंग्लिश, फक्त इंग्लिश बरं का. आणि NMMS च्या मुलांसाठी गणित आणि बुद्धिमत्ता सकाळी 6 ते 7 सकाळी एक बॅच चालू होणार आहे. ही डेट आहे याची 16 जून. 30 मुलांची बॅच असणार आहे. इथं 10 ऍडमिशन झालेत तुमच्या माहितीस्तव. 16 तारखेची पुढची बरं का, म्हणजे महिनाभर अगोदरच इथं ऍडमिशन होतात. अजून 20 ऍडमिशन इथे घेणार आहेत. आणि रिडिंग स्किल डेव्हलपमेंट म्हणून संध्याकाळी 6 ते 7 फक्त 20 मुलं असतात या बॅच मध्ये. संध्याकाळी रिडिंग, दुसरी तिसरीची मुलं असतात इथं. रिडिंग स्किल डेव्हलपमेंट दुसरी तिसरी चौथी 5वीची इथे 20 मुलं घेतो आपण. या बॅच मध्ये देखील प्रवेश घेऊ शकता तुम्ही. 16 जूनला चालू होणार आहेत ह्या 2 बॅच. आणि आता एक संध्याकाळी बॅच चालू आहे 7:30 ते 8:30 असा तिचा वेळ आहे. सध्या 7:20 ते 8:20 असं त्या वेळात ते घेतलं जातं. तुम्हाला माहित असावी नेमकं राम सर नेमकं काय करतात त्यांच्या शेड्यूल मध्ये, ते पण तुम्हाला थोडंसं माहित असावं म्हणून. आणि रिझल्ट मात्र 100% असतो. रोज क्लास असतो, त्याला सुट्टी नसते. असो, आता बघा अतिशय सोपा प्रश्न तुम्ही सर्वांनी काळजीपूर्वक सोडवायचा आहे. खालील पैकी खालील पैकी कोणत्या शब्दाचा अर्थ कोणत्या शब्द कोणत्या शब्दाचा अर्थ कोणत्या शब्दाचा अर्थ उत्तर दिल्याच्या नंतर मी काही मिनिटांमध्ये तुमचं काळोख असा होत नाही. होत नाही हा शब्द महत्वाचा बरं का. काळोख होतो हे माहित असते, पण होत नाही, काळोख असा त्याचा अर्थ होत नाही. तम, उजेड, सोपं बरं का, खूपच सोपं. अंधार आणि तिमिर. बघा, तम, उजेड, अंधार आणि तिमिर. तिमिरातुनी तेजाकडे असे एक भक्तिगीत आणि कविताच
तुम्हाला आहे, तुम्ही पाठ केलेला आहे, तिमिरातून तेजाकडे, म्हणजे अंधाराकडून उजेडाकडे. इथं अंधार आणि उजेड हे अपोजिट वर्ड्स आहेत. तुम्ही सगळ्यांनी उत्तर छान दिलेलं आहे आणि ऑप्शन नंबर 2 त्याचं उत्तर आहे. तम म्हणजे पण अंधार. मला एक नवीन शब्द सापडला की बाबा तम म्हणजे पण अंधार असतो. ते अंधार आणि हे तिमिर हे मला दोन्ही माहित होतं. तिमिराकडून तेजाकडे ईश्वराला मागणी केलेली असते. तिमिराकुणी तेजाकडे घेऊन चला प्रभू ईश्वरा, असं असतं. असो, तम लक्षात ठेवा. तम म्हणजे अंधार, अंधार म्हणजे अंधार आणि तिमिर म्हणजे अंधार. उजेड हा शब्द त्याचं उत्तर होतं. करेक्ट आहे. चला अजून पुढे जाऊया. छोटा सोपा प्रश्न हा. 9 झालेत 10. आता वाक्य घ्या. परशुरामाने 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 पूजेसाठी पिवळा पितांबर परिधान केला. या वाक्यात प च्या बाराखडीतील एकूण, आता हे लय भारी बर का प्रश्न, एकूण किती अक्षरे आली आहेत? किती अक्षरे आली आहेत? आता प ची बाराखडी जर तुम्हाला माहित नसेल तर उगाच जास्त वेळ वाया घालवण्याचा अर्थच नाही बरं का. प ची बाराखडी माहितच पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला अ आ इ ई हे न विसरता तोंड पाठ असलं पाहिजे. आणि 6 काय आता उत्तर असेल बरं? प ची बाराखडी अगोदर लिहू का मग? प ची बाराखडी तुम्हाला येत नसेल तर लिहितो मी. प फ ब भ म. बघा मी बरोबर लिहिलंय का? प फ ब भ म. एक प ची बाराखडी. आणि प पा पी पी पू पे पाय पो पाव पम. प ची बाराखडी. हा, ही बाराखडी नाही, सॉरी. बाराखडीमध्ये 12 असतात. प 1, पा 2, पी 3, टी 4, पू 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12. ओके ओके. हे 12 लिहिले बाबा. प ची बाराखडी 12 अक्षर लिहिली. हा, मग लिहू बघूत का? एक अक्षरे आली आहेत. एक आले, 2 आले, 3 आले, 4 आहे, 5 आहे. मला तर 5च दिसले बाबा. तुम्हाला काही जास्त दिसायलेत का सांगा बरं? कोणाला जास्त दिसायलेत का? मला तर एवढे दिसायलेत. इथले एक दिसायले की आहे की रे हे. 6च एक आहे की. बघू आता उत्तर एकदा बघू द्या मला. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद काय उत्तर देते त्याच्यावर बघूया. 6वं तर सापडलं. 6वं मला पण सापडलं. प्रश्न क्रमांक 12. 12चं उत्तर आहे ऑप्शन नंबर 2, म्हणजे 5च आहे. आता 5 कसे ते बघा. हे तर आहेच. कुठे गेलं ते? का म्हणून एक कमी झालं ते सांगतो तुम्हाला. हे ता तर आहेच पितांबर मधलं. तरी हे उत्तर हेच आलं. का आलं ते सांगतो. 1 प आहे, 2 हे पू आहे, 3 पहिली वेलांटी आणि 4 नंबरला पण पहिलीच वेलांटी, म्हणजे हा अक्षर हेच आहे. आणि नंतर पुन्हा इथे एक हेच आलंय ना, प. आता आणि इथं मात्र हे आलं पा. तर इथं 6 दिसत आहेत. उत्तर आलं त्याचं 5. बघा, कुणाला काय अजून विचारायचं असेल तर बघा. मला तर वाटायला लागले 2 कमी करायला पाहिजे. 4 उत्तर यायला पाहिजे होतं. डबल आले तरी मोजायचे का? डबल आलेच मोजले 6 वाजलेत आपले. तांबर हा बाराखडीमध्ये नाही असा अर्थ एक होतो त्याचा. आणि डबल आल्यास मोजा.
मग डबल आल्यास मोजले आता 5 होत. 1 2 3 4 5. आता होते 5. त्याला कमी करावं लागतंय मग. आणि जर डबल नाही जर मोजलं तर हा एकच व्हायला आणि हा पण एक व्हायला ना, पी आणि हा पी. पिवळे पितांबर 1 2 3च आणि हा 4 व्हायला मग. तर आपण हा आत्ता 12 मध्ये नाही असं धरूया, डबल मोजूया आणि उत्तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिले हे 5, म्हणून हे 5 दिले. लक्षात घ्या 5. ऑप्शन नंबर 2 हे उत्तर आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने हे अधिकृत धरलं जातं बरं का. कारण रेफरन्स बुक म्हणून आपण त्याला वापरत असतो. ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं पब्लिश केलेलं आहे पुस्तक, म्हणून ह्याचं उत्तर आहे 5. आता आपण धरताना लक्षात घ्या, हे धरायचं नाही का, तर हे 12 मध्ये अनुस्वार नाही, फक्त नुसतं ताचा विषयच नाही ना, सॉरी ताचा विषयच नाही. मला हे आवडत होतं, काय धरायचं बाकीचे सगळे धरायचे, हे धरायचं नाही. पित्तांबर तांबरचा काय संबंध नव्हता, मला पांबरच वाटायला लागलं. विषय 5 करेक्ट आहे सगळं. हा 5 ऑप्शन नंबर 2 आलं. हा 10 झाले. चला आता पटकन अजून एक सोपा प्रश्न लवकर घेऊया. 11 ना, 11 जमवा जमव जमवा जमवा जमव हा शब्द आहे. या शब्दातील एक, आता कुणाचं चुकलं नाही पाहिजे बरं का, या शब्दातील वा या अक्षराच्या डावीकडील पहिले अक्षर कोणते? डावीकडील पहिले अक्षर कोणते? थांबा लिहू द्या, मला पर्याय लिहू द्या फक्त. 1 म 2 ज 3 वा आणि 4 व. सांगा बरं, कुणाचं काय चुकलं नाही पाहिजे असं सांगा. वा या अक्षराच्या डावीकडे, आपला डावा हात तेच त्याचा डावा हात, आपला उजवा त्याचा उजवा, त्या वाच्या डावीकडच म्हणजे हेच. मग उजवीकडे म्हणले की ज होत. म्हणून छोट्या छोट्या गलतीचे उत्तर तुम्हाला मार्क कमी पडण्यात त्याची परिणामवरती तुम्हाला दिसून येईल, हे लक्षात घ्या. आणि ते जर नसेल व्हायचं तर तुम्हाला न चुकता उत्तर सोडवावं लागतील. आता हे सूचना पालन एक आहे बरं का त्यातला, आकलन मधलं. लगेच आपण काय करूया, अशीच संख्येत जर आता 85 लोक आहेत तिथं, 85 100 बसू शकतात आपल्याकडे, म्हणजे छान बसायला लागलात तुम्ही, आहे का नाही. असे आपण आता 2-3 दिवस सलग ना 2-4 तास लावायला हरकत नाही. 2-4 तास अभ्यास करायला, आता दुपारून अजून 1-2 तास ब्रेक देऊन 1 वाजता पुन्हा बसायला हरकत नाही 1 तासभर. आता हे सूचना पालनचं संपत आलं बघा, अजून 3-4 प्रश्न मी घेतो सूचना पालनावरती. लगेच मग याच्यानंतरच्या तासिकेत संख्या मालिका घेऊया. रोज 3-4 तास मी स्वतः घेतो बुद्धिमत्ता. सुहास सर काय घेतील संध्याकाळी. संध्याकाळचा तास मात्र ओनली फॉर क्लास स्टुडंट साठी घेऊया. तुम्हाला काय डाऊट वगैरे असतील तर तिथे विचारता येतात. छान या वेळेत बसला तुम्ही, 85 लोक 84-85 दिसतात. अजून 15 ऍड होऊ शकते, त्यांना माहितच नाही की शेफ सर खरंच शिकवणार आहेत, कारण फ्री मध्ये शिकवितात काम. शिकवायचं तुम्हाला 3 दिवस तर शिकवायचं, आज 25, 26 आणि 27 तारीख 3 दिवस तर मी शिकवणार आहे बघा. आणि 3 दिवसात 1-1 तास नाही, 3-3 तास शिकवतो. 3 दिवसात 9 दिवस करून टाकू आपण त्याची, टेन्शन घ्यायचं नाही. 3 दिवसात 9 दिवस करून टाकू. बरेच जण उशिरा जागे झाले, ते उशिरा जागे झालेल्यांना नाही. चला, आणि इतक्या स्लो नाही, आता फास्ट. हे डेमो आहे फक्त तुम्हाला. इतक्या स्लो म्हणल्यास कसं होईल, एका तासात 40 प्रश्न झाले पाहिजे असं असतंय आता नियोजन. थांबा जरा, त्याचं झालं उत्तर ना. चलो आगे बढ़ेंगे और पढ़ेंगे. अजून एक सोपा प्रश्न, छोटा प्रश्न, उत्तर चुकवू नका. हा मा घेऊन ठेवू शकता, अ प आणि न
या अक्षर समूहा या अक्षर समूहापासून, ते पासून शब्द आला बरं का आता, समूहापासून तयार होणाऱ्या, हे लय डेंजर प्रश्न असते, तयार होणाऱ्या अर्थपूर्ण शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द कोणता? बघा, नुसता शब्द तयार करायचा नाही, विरुद्धार्थी शब्द तयार करायचा म्हणा, हे सोपं असतं, पण त्याच्यासाठी शब्द सापडायला पाहिजे. मापन, मान, माप आणि 3 4 अमाप, अमाप, अमान केलं का? अरे वा, हा शब्द काय झाला तयार? अपमान, अपमानच्या विरुद्ध मान, देऊन टाका त्याला मान, त्याचा होत नाही अपमान, त्याला दिला मान, त्याचा कसा होईल अपमान. मग विरुद्धार्थी शब्द पान, आपलं हे सॉरी मान, अपमान, मान, अपमान. ढेर फुटल तुझी बेट्या, लय त्रास देऊ नको, सरक. चला घेऊ अजून पुढचा प्रश्न घेऊया, पटापटा पटापटा घ्यायचं, उगं बसायचं नाही. बघा आता पुढच्या तासिकेत आपल्याला हे 10 आणि 15 नाही, जास्त प्रश्न झाले पाहिजेत, 30 तरी झाले पाहिजेत या तासिकेत. लय स्लो चाललंय ना, इतकं स्लो म्हणल्यास कसं व्हायचं आपलं. चला, किती वाजता मॅडम आता दुसरा तास? 12 वाजता घ्यायचं का 1 वाजता, 1:30 वाजता? 2 वाजता घेऊ, 1:30च्या जागी 2 का 1:30? बा पुढच्या तासाची लगेच, आजच्या तासाची बरं का, आजचा तास किती वाजता घ्यायचा वेदिका, शुभांगी? बसलाव छान, रोजी पण बसली बाबा आमची. नेट पुरवणार नाही तुमचं, आहे का नाही? नेट संपलं की पुन्हा रिचार्ज मारायचं, ते 19 रुपयावाला मला पण मारावं लागणार आहे. माझा आवडता प्रश्न घ्या. श्री क्षेत्र पंढरपूर, श्री क्षेत्र पंढरपूर, हा, पंढरपूरला ढ लिहू का परत, ढ ढ, हा, पंढरपूर, श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते, हे वाक्य बरं का पूर्ण. या वाक्यात जोडाक्षरांची एकूण संख्या किती? सोपा प्रश्न, हा, पण लक्षात घ्या. जोडाक्षरांची एकूण संख्या किती? एकूण संख्या किती? 4. पर्याय सांगा बरं का, 3, 5 आणि 1. हे जोड अक्षरामध्ये हे श आणि न्य लक्षात ठेवा फक्त, मग काय उत्तर चुकणार नाही. श आणि न्य असलं तर, हा, माहित तुम्हाला, कारण ते मला शिकवलं, हे 2 जोड अक्षर आहेत, आपल्याला शब्द बघायचे आहे का नाही, जोड अक्षरांची संख्या, एकूण जोड अक्षर किती. जोडाक्षरामध्ये श आणि न्य पण असतं, हे लक्षात घ्या बघ, तेवढं लक्षात आलं तुमच्या, बाकी सगळे येतं. 4 नंबर उत्तर आहे का? एकच आहे का विशाल? एक नाही, ते 4 उत्तर लिहायचंच नाही. शब्द किती इथं, ते पर्याय किती, ते पर्याय सांगायचं मला. चॅट बॉक्स मध्ये यूज अँड ऑप्शन अशा मध्ये एक. बरं,
पर्याय पर्याय किती? एक. हा, पर्याय एक. येस येस. श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढी एकादशीला मोठी यात्रा भरते. बघा बरं. बघा, हो का, एक झालं. दोन अक्षर. तीन अक्षर. चार झाले की चार. झालं ना मग. ते त्र कुठे आहे बाराखडी मध्ये तुमच्या? त आणि र च त्र होते ते. त्र नसते बाराखडीत. म्हणजे अ आई मध्ये त्रच नसते. त्या नच होतं पण त्या त्रच नाही. हे जोडाक्षर आहे, श जोडाक्षर आहे, त्र जोडाक्षर, हे त्र जोडाक्षर. झाले चार. चार जोडाक्षर. हे लक्षात ठेवा, हा नियम. श आणि ने हे दोन जोडाक्षर आहेत. हे त्र जोडाक्षर आहे. ज्यांना ज्यांना माहिती हे श्री, बऱ्याच जणांना हे श जोडाक्षर नाही असं वाटतं. हे जोडाक्षर आहेत. हे जोडाक्षर लक्षात जर आले तर उत्तर चुकत नाही तुमचं. जर ते लक्षात नाही आले, विसरून गेला, तर 100% तुमचं उत्तर चुकणार. चुकणार म्हणजे चुकणार. तर सोपं पण माहित असणं काही क्लिव काय आहे त्याचा, तर हा क्लिव लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना ते लक्षात येत नाही म्हणून त्याची उत्तर चुकतात. सोपे सोपे प्रश्नांची उत्तर चुकली तुम्हाला मार्क्स कमी पडतात. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, की आपल्याला 200 प्रश्न म्हणजे 200 प्रश्न सॉल्व्ह करायचे, टिक करायचे. बरेच जणांचे आता तुम्हाला परीक्षेहून आल्यास म्हणतील की सर मी 120च प्रश्न सोडवले ओ, त्याच्यामुळे मला मार्क कमी पडले. तुला कोणी 200 सोडवू नको म्हणलंय का? हा, तू आपल्या तिथे जाऊन झोपा काढल्या असतील, मग 200 पैकी 120 सोडले असतील. एक. दुसरी गोष्ट, जे IBPS पॅटर्न अमुक क्लास तमुक क्लास वाल्यांनी अवघड शिकविले, ते अवघड अवघड प्रश्न तुम्ही सोडवत असताल तिथं 30च प्रश्न तुमचे एका तासात सुटले असतील पहिल्या. नंतर जे एका तासात काय राहिलेले 170 सुटतात का? होय, अजिबात सुटत नाही. भांडण करीत बसायचं नाही. इथं काही नवरा बायको नाही, तर त्याच्या भांडण केल्याशिवाय जमतच नाही मला. भांडण करायचं नाही तिथं. संसार करायचं नाही आपल्याला काय त्या 2 तासासाठी. भांडण करायचं नाही. अवघड वाटला प्रश्न सोडून द्यायचा, नीट पुढे निघायचं. आहे का नाही? तर यशस्वी आहात. आणि जीवनात बी तसंच आहे ते. उगा आपलं घरची सवय लागली असती तुम्हाला भांडणं करायची, ते प्रश्न आहे बरोबर भांडणं करत बसता, वाटलं होऊन जाते आयुष्यात. ज्याला जमते सोडून द्यायला ते 100% परीक्षेत सक्सेस आहे. कारण सोपे प्रश्न बऱ्याच जणांचे वाचायचे राहतात. ते वाचायचे जर नाही राहिले तर तुम्हाला चांगले मार्क्स पडतात. बघा, आता तुमच्या घरी तुम्ही जर नवऱ्याशी बायकोशी जास्त भांडत असाल, मार्क कमी पडतील. हा. सगळे जास्तीत जास्त लग्न झालेलेच आहेत. आता ज्यांचं लग्न नाही झालं त्यांना दुसरा काय पर्याय असत भांडायला. ही होडी जाडी होती. ती होडी जाडी होती. घ्या पुढचं. ती होडी जाडी होती. होडीच बाबा, होडी जाडी होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदच्या पुस्तकातले तुम्हाला उदाहरणं घेतोय, कारण की हे रेफरन्स बुक म्हणून पण वापरले जात असतात. या प्रश्नात जे उत्तर असतं तेच उत्तर असावं लागतं. नसेल तर आपण त्याच्यावर क्लेम करू शकतो, उत्तर बदलू शकतो. वाक्यात कोणती अक्षरे 2 वेळा आली आहेत? कोणती अक्षरे 2 वेळा आली आहेत? आली आहेत. ऑप्शन नंबर 1. तीन आहे, 3 अक्षर म्हणा. ती, हो, जा. ती हो जा. 2. डी, हो, ती. उत्तर चुकायचं नाही, लय घाई करू नका. मला एकदा फक्त लिहू द्या आणि 10 सेकंदात उत्तर द्या. 36 सेकंद कशाला लागतील ह्या उत्तराला? फक्त तुमची नजर नजर हटली तर दुर्घटना घटी. हो आणि जा. सांगा, ऑप्शन सांगा. काय पूजा मॅडम तुमचं? ऑप्शन नंबर 2. बरं, डी होती म्हणा. आमच्या पूजा मॅडमचं उत्तर डी होती. काय केलं पार्थराजे तुम्ही तिकडे जाऊन?
प्रियंका ते तुमचं 3 आलं का? डिझाहू का? बघा प्रियंका ताई, तुम्ही असं घाईच करू नका. बरेच जणांचं तर काय असतंय, सर 2च लिहायचं होतं हो, पण 3 लिहिलंय चुकून. चुकून लिहिलं की चुकून गेला म्हणायचं, परीक्षेतून बादच. तेव्हा का इकडे बघा, हे ती इथं आहे, इथं ती आहे, इथं हो आहे, इथं हो आहे, इथं डी आहे, इथं डी आहे, म्हणजे ती हो आणि डी, ती हो डी, फक्त उलटे लिहिलं होतं यांनी. ऑप्शन नंबर 2 होतं. प्रियंका ताई, तुम्ही ऑप्शन नंबर 3 सांगितलंय. डी जा हो. आता जाला तुम्ही दुसरीकडे अजून कुठे बघता हो? जाच नाही कुठंच नाही, एकदाच आहे जा. हा, आमच्या पूजा मॅडमचं पण उत्तर बरोबर आहे, तुमचं सगळ्यांचं उत्तर बरोबर आहे. प्रियंका ताईचं फक्त आमचं चुकलंय. प्रियंका ताई काळजी करू नका, मला 2च द्यायचं होतं असं म्हणा, पण चुकून 3 गेले म्हणा. म्हणजे विषय परीक्षेत तसं करू नका. चला जाऊ पुढच्या प्रश्नाकडे. पटापटा पटापटा घ्या. आणि आता ह्या 2 दिवसात चांगला साथ करा. परीक्षेचा हॉल तिकीट आले, सगळ्यांनी हॉल तिकीट पहा, आणि त्या हॉल तिकीट्स वर कुठं सेंटर आहे काय नाही, त्या जिल्ह्यात कोणतं तालुक्यात आलंय ते बघा. लय गडबड आहे. हा, शिरगणती. शिरगंती असा शब्द आहे. या शब्दातील या शब्दातील न या अक्षराच्या डावीकडून दुसरे अक्षर कोणते? डावीकडून दुसरे अक्षर कोणते? लिहू द्या पर्याय मला. 1 र, 2 ग, 3 न, आणि 4 शी. सांगा. सात सात. परमेश्वरा 2 म्हणायचं आहे तुम्हाला? सतीश सर 2 म्हणायचंय. झालं. या काही कडून आणि पासून हे लय फरक आहे. डावीकडून दुसरे, ह्याच्या डावीकडं पहिलं, दुसरं, दुसरं र आलंय, आणि ह्याच्या पासून दुसरं म्हणलं तर हे ग येते तुमचं. काय करा, मला पासून आणि कडून मध्ये लय कन्फ्युज आहे बरं का तुम्ही. तुम्ही नाही, तुम्ही महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद बघा, नाही तर कोणतेही कॉम्पिटेटिव्ह एक्झामचं पुस्तक बघा, त्यात काय म्हणते, कडून कुठं म्हणते आणि पासून कुठं म्हणते ते बघा. पासून आणि कडून हे 2 शब्दांचे अर्थ समजून घ्यायचा प्रयत्न करा. कडून, डावीकडून पहिलं दुसरं, आणि याच्या पासून दुसरं हे पहिलं असते ना, हे दुसरं असते. पासून म्हणल्यास पासून आणि कडून किती वाजेपर्यंत? नाही नाही, सुट्टी घेऊ, विषय नाही. 11 वाजून 4 मिनिट झालेत का? 15 प्रश्न झालेत. त्याच्यानंतरचा तास लगेचच आजच असणार आहे. फ्री फॉर आला असणार आहे. तुमचे मित्र मैत्रिणी कुणी बसवा. सूचना पालनवरचे हे 15 प्रश्न बस झाले. आता दुसरा जो तास असणार आहे ती आपण किती मॅडम? 31 ला, 2 ला घेऊ. 31 ला नाही, 2 वाजता आज सर्वांसाठी असणार आहे फ्री. आणि सूचना पालन संपलं बरं का. आता संख्या मालिका या घटकावर असणार आहे. संख्या मालिका. आणि तुम्हाला सांगतो, तुम्ही रिचार्ज बिचार्ज करून ठेवा बरं का. जर ते 1 GB 1.5 GB फुकटचं संपलं असेल तर. नवऱ्यानं बायकोचं घ्या, बायकोनं नवऱ्याचं घ्या, आईचं घ्या, वडिलाचं घ्या, काय बरेच मोबाईल असते. आता माझ्या मोबाईलवर घेतलाय मी हे तास, पुढचा तास मॅडमच्या मोबाईलवर घेऊ, संध्याकाळचा तास पुन्हा माझ्या मोबाईलवर घेऊ. रिचार्ज मारा जास्त, 19 रुपयाचं असते ते. गावाकडे असताल तुम्ही पण. माझ्याकडे वायफाय आहे पण इथं नाही. 2 वाजता फायनल करून टाकलाय. 2 वाजता आज बसायचंय. 2 वाजता संख्या मालिका हा घटक आहे. शाळेचे विद्यार्थी असू द्या, TIT असू द्या, कुणीही असा, 5वीच्या असा, 8वीच्या असा, 10वी 12वीचे, ज्याला अभ्यास करायचा ते असू द्या, सगळ्यांसाठी फ्री फॉर आलंय. फक्त तुम्हाला मी माझी सूचना जी सांगितली होती ती पण लक्षात घ्या थोडीशी, ती माझ्या फायद्याची असते. शालेय मुलांचे क्लास चालू झालेले आहेत. आमची 5वी स्कॉलरशिपची बॅच हाऊसफुल होत आलेली आहे. ती इथं 90 ऍडमिशन आम्ही ऑलरेडी घेतलीत. अजून एक 10 एक ऍडमिशन झाले की 100 होतात. 100 पेक्षा जास्त घ्यायचे नाही तिथं. संध्याकाळी 7:30 ते 8:30 चा वेळ आहे इंग्लिशचा. NMS ची सकाळी सकाळी
6 ते 7 NMS मधलं गणित आणि बुद्धिमत्ता सकाळी सकाळी 6 ते 7. याची तारीख आहे 16 जून. आणि इंग्लिश साठी 7:15 ते 8:15. 8वीचीच बरं का, स्कॉलरशिपची मुलं असतात तिथं काही. 30च मुलांची बॅच असते ही सकाळी सकाळी. इंग्लिश साठी ऍडमिशन आज घेतलं, आज संध्याकाळी बसता येईल. आणि ही पण 16 जूनला आपण बॅच चालू करणार आहे. त्यांची वेगळी सेपरेट होत नाही 15 जून पर्यंत. तोपर्यंत काय करायचं, संध्याकाळच्या बॅच मध्ये इंग्लिशला बसायचं. तर चौथीचा क्लास ग्रामरचा घेता का? हो ना, मग मी काय सांगायलोय, तिथं 4थी आणि 5वीचीच बॅच आहे. संध्याकाळची हाऊसफुल होत आली, 10च ऍडमिशन घेणार आहे. हे आता सध्या 7:30 ते 8:30 हा कायम वेळ असतो. आता फक्त 10 मिनिटं अगोदर संध्याकाळी ही 4थी आणि 5वीची मुलं आहेत इथं. आणि इथं 100% रिझल्ट आहे. गेलेल्या वर्षी 210 विद्यार्थी होते, त्यातले 50 विद्यार्थ्यांना 50 पैकी 50 मार्क इंग्लिशमध्ये स्कॉलरशिपला. मग त्यांच्या परीक्षेला आउट ऑफ मार्क्स असतात. आणि चौथीची मुलं पण आहेत त्यात. तर 150 विद्यार्थी आहेत ते, त्यांना 40 पैकी प्लस मार्क आहेत, 50 पैकी बरं का इंग्लिशमध्ये. मार्क्स खूप पडतात. विषय मार्क्सचा विषय नाही, मार्कासाठी घ्या असं म्हणत नाही. इंग्लिशचं सगळं ग्रामर बिरामर सगळं शिकता तुम्ही. संध्याकाळचा क्लास 4थी 5वीची मुलं. हा एक सकाळचा क्लास आहे मॅथ आणि बुद्धिमत्ता NMS 8वी. इंग्लिशचाच क्लास आहे 6वी 7वी 8वीची मुलं. पहिली दुसरीचे पण असते, त्यांच्या रिडिंग स्किल डेव्हलपमेंट बॅच आहे. पहिली दुसरी तिसरीची मुलं 20 मुलं असतात फक्त. 16 जूनला चालू करायची, संध्याकाळी 6 ते 7. तोपर्यंत काय, ऍडमिशन घ्या आणि माझी संध्याकाळची बॅच चालू असते. तिथं बसा 7:30 ते 8:30च्या बॅच मध्ये. सगळ्या वर्गाचे असतात आणि वर्षभर असतात, कंटिन्यू असतात. एक दिवस सुट्टी नसते, रविवारची परीक्षा असते ऑनलाईन. त्याच्यामुळं ते पण आहे. तर जाऊ द्या, आता बस झालं. 2 वाजता भेटूया पुन्हा. 2 वाजता मी माझी ऍडव्हर्टायझिंग तर करणारच आहे. आणि तुम्ही सर्वांना, बरेच जण आपल्याकडे TIT चे 200 विद्यार्थी शिक्षक भावी शिक्षक ऍडमिशन घेतलेले, तर ते काय बसत नाहीत. म्हणून मी फ्री फॉर ऑल ठेवलंय. 100 बसू शकते. आज सकाळच्या तासाला 85 झालते, 2 वाजताच्या तासाला 100% तुमचे 100ला 100 जण बसतील. सूचना पालन झालंय. संख्या मालिकेला भेटूया. संख्या मालिकेमध्ये अजून तुम्हाला काही प्रश्न असतील तर माझ्या कॉल करा. क्लास विषयी काही विचारायचं असेल, 4थी 5वी पहिली दुसरी तिसरी चौथी, तर ते विचारा. 8वी पर्यंत इंग्लिशचं विचारा, गणित बुद्धिमत्तेचं. सगळे सगळे टीचर्स ज्या ते सब्जेक्टचे स्पेशलिस्ट असतात. मी त्याच्यात इंग्लिश फक्त घेतो. बुद्धिमत्ता का शिकवतो, माझा आवडता विषय आहे बुद्धिमत्ता, म्हणून मी शिकवतो. अधून मधून मला शिकवू वाटलं की शिकवत असतो. मग हे शाळेचे मुलं असो की कॉलेजचे असो, कुणी पण असो. कारण की मी ही परीक्षा पास केली, मास्टर झालो, म्हणून मी ते शिकवतो. मला चांगलं वाटतं म्हणून शिकवतो. असो, जास्त बोलणं नको. 2 वाजता भेटूया. डायरेक्ट प्रश्न आणि उत्तर 2 वाजता. हा, चला तोपर्यंत बाय बाय. शिव, टेक केअर. हॅव अ नाईस डे. गुड नाईट. गुड नाईट नाही, सॉरी, हॅव अ नाईस डे. एन्जॉय युअर डे असं म्हणण्यासाठी माईक चालू करतो तुमचे 1 मिनिटासाठी. बाय. बाय 2 वाजता सर. भेटूया. बाय बाय सर. बेटा. बाय बाय. सर. बाय सर. बाय. बाय बाय. संख्या मालिका 2 वाजता आजच. बाय सर. बाय सर. बाय बाय बाय.